पूर्ण दिवसभराची जी मेहनत असते ना, ती मेहनत मात्र कुठेतरी फोल ठरताना आपल्याला पाहायला मिळते. आमच्या सर्वच आयोजकांनी ही गोष्ट हेरली आणि या स्पर्धेमध्ये मात्र तब्बल प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ असे 4 पारितोषिकं त्यांच्या माध्यमातून आयोजित केली गेली. आणि एकूणच जर पाहिलं तर या आयोजकांचं देखील आपण विशेष कौतुक करूया. संघर्ष संघाच्या प्रत्येक खेळाडूंसाठी आता ही सुवर्ण संधी आहे. स्वामी निंबाळकर यांच्या माध्यमातून मात्र षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक देखील या ठिकाणी दिलं जाईल. नक्कीच या ठिकाणी जर पाहिला तर खेळाडू एका खेळाडूची भावना समजू शकतो. आणि हे जे सर्व आयोजक आहेत, मग ते आमचे संतोषजी मदने असतील, त्याचबरोबर विक्रमजी पवार असतील, सतीशजी थोरात असतील, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सकाळपासून या संपूर्ण व्यासपीठाचं योग्य नियोजन ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ते राजेशजी जाधव आमच्या समवेत या ठिकाणी असतील. त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रसाद ठावरे आहेत, प्रभात आंबोरे आहेत, त्याचबरोबर जर आपण पाहिलं सागरजी दरेकर आहेत. या संपूर्ण स्पर्धांना यशस्वी करण्यासाठी एकूणच जर आपण पाहिलं तर किरणजी डेंबरे आहेत, विनोदजी भिल्ला आहेत, अजिंक्यजी खटकाळे आहेत. हे सर्व खेळाडू सातत्यानं पनवेल तालुका क्रिकेट म्हटलं तर पनवेल तालुक्याचं प्रतिनिधित्व करताना आणि अगदी त्याच अनुषंगानं कळंबोली 11 नावानं हा संघ बऱ्याचशा तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. गतवर्षीचा जर आपण क्रिकेट हंगाम पाहिला तर गतवर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये पेण, उरण, अलिबाग, अगदी श्रीवर्धन, म्हसळा या ठिकाणापर्यंत हा संघ गेला. अगदी मुंबई, ठाणे, रायगड या विविध ठिकाणी जाऊन तब्बल एकाच सीझनमध्ये 15+ पारितोषिकं पटकावण्याचा विक्रम देखील या संघानं केला. म्हणजे अशा खेळाडूंच्या या ज्या भावना आहेत ना, कारण संपूर्ण दिवसभर ज्यावेळेला तुमचा संघ मेहनत करतो, सेमीफायनलपर्यंत तुम्ही मजल मारता आणि तिथून तुम्हाला खाली हात यावं लागतं. याऐवजी जर तुमच्या वाट्याला एखादी ट्रॉफी आली, म्हणून तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं देखील प्रायोजन या ठिकाणी केलं गेलं. आणि इथून जे पुढचे संघ आहेत ना, त्या संघांसाठी मात्र हे प्रेरणादायी ठरत आहे. संघर्ष संघाच्या प्रत्येक खेळाडूला फलंदाजांना ही सुवर्ण संधी आहे. सलग 3 चेंडू 3 षटकार. स्वामी निंबाळकर यांच्याकडनं मात्र तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल. रमेश जाधव या ठिकाणी आमच्या समोर जुळले गेलेत. थोडंसं करेक्शन आहे. चला खेळाडूंना विनंती आहे, थोडंसं स्पीडअप करा सामना, कारण 4 षटकांचा आणि यानंतर कदाचित कमीत कमी 4 षटकांचा सामना खेळवण्याचा मानस आयोजकांचा असेल. पण जिद्द, चिकाटी, मेहनत, परिश्रम याच्या बळावरती तुम्ही मैदानं गाजवता, परंतु एक यशस्वी आयोजन देखील करू शकता. यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅट इज अ लिडिंग एज आणि लॉंग स्टॉप रिझनमधून चेंडू ट्रॅव्हल करतोय. 4 धावांकरता चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आला आहे. दबाव बनवण्याचा प्रयत्न साहिल या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये आय थिंक साहिल पहिल्यांदा गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. मागील सामन्यामध्ये देखील गोलंदाजी केली होती. यस, पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी साहिलच्या खांद्यांवरती. आणि सचिन ठोंबरे शिवा आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये 29 नाबाद पहिल्या सामन्यामध्ये त्याची कामगिरी राहिली आहे. आणि जिथे मागील इनिंग सोडली आहे ना, तिथूनच मात्र आपल्या या इनिंगला सुरुवात करावी लागेल. सामना महत्त्वाचा आहे. यावेळेला आउटसाईड द ऑफ स्टंपचा चेंडू, कमालीचं टायमिंग आहे, क्लास दर्शवणारा हा फटका, बॅकफूट पंच जातोय, बॅकवर्ड पॉईंट सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता क्लास, खेळाडूचा दर्जा. एकूणच जर पाहिलं तर आत्तापर्यंत या क्रिकेट हंगामामध्ये गतवर्षी जर आपण पाहिलं, कारण शेवटची स्पर्धा वगळता पहिल्या 3 स्पर्धांमध्ये हा खेळाडू फॉर्मशी झगडताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु प्रत्येक KPLचा रेकॉर्ड आहे. ज्या खेळाडूवरती सर्वाधिक बोली लागली त्या खेळाडूचं नाव सचिन ठोंबरे आहे. पहिला हंगाम वगळता दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या सीझनमध्ये या खेळाडूवरती सर्वाधिक बोली लागली. आणि गतवर्षी हनुमंत चौधरी यांनी तो धोका पत्करला होता. त्यांच्याकडे असणाऱ्या एकूण पॉईंट्सपैकी, म्हणजे एकूण रकमेपैकी अर्ध्यापेक्षा जास्त रक्कम ही सचिन ठोंबरे अर्थातच शिवा याच्यावरती खर्च केली गेली होती. आणि KPLमध्ये या खेळाडूला आपल्या संघामध्ये घेण्यासाठी नेहमीच ते प्रयत्नशील
राहताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले, त्यानंतर मात्र गोलंदाजाचं पुनरागमन पाहायला मिळते आणि हे होणं देखील गरजेचं आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघातील बरेचसे खेळाडू हे सातत्यानं आपल्याला व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. अगदी ओपनचं क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून पाहिलं जातं आणि प्रतीक ठाकूर हे संघाला लीड करतायत. कालच आपल्याला जी माहिती मिळाली की नाशिक या ठिकाणी मालेगाव मध्ये हा संघ सुपर 4ला क्वालिफाय झाला आहे. पुन्हा एकदा आउटसाईड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, यावेळेला मात्र एरियली जाण्याचा प्रयत्न, इनफिल्ड क्लिअर आणि हाही चेंडू बघता बघता जातोय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय सचिन ठोंबरे शिवाच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. केवळ चौकारांची भाषा बोलली जाते. इनफिल्ड कशा पद्धतीनं क्लिअर केली जाते, पॉवर प्लेमध्ये कशा पद्धतीनं फलंदाजी होते याचं मूर्तिमंत आणि जिथं जागतं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सचिन ठोंबरे दर्शवत आहेत आणि तलग 3 चौकार या इनिंगमध्ये देखील साकारतायत. मागील सामन्यामध्ये 29, या सामन्यामध्ये नाबाद 12. आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये बाद झाले नाहीत आणि धावा धावफलकावरती मात्र उभारल्यात त्या तब्बल 12 या इनिंगमध्ये 12. सचिन ठोंबरे या विकेटसाठी जाळं बिंडला जाणार. परंतु इथे मात्र समोरच्या दिशेनं चेंडू खेळलाय. पाहूया क्षेत्ररक्षक जरूर आमचे यासीन आहे, झेल पकडलाय. मॅचमध्ये झेल जरूर सुटला होता त्यांच्याकडनं, परंतु इथे मात्र एका हातामध्ये झेल टिपलाय. षटकार, 6 धावा. संघर्ष संघामध्ये कोणत्याही प्रकारचा जल्लोष नाहीये, कोणत्याही प्रकारचा उत्साह नाहीये, कारण समोरचा संघ तितकाच ताकदवर संघ आहे आणि या संघाविरोधामध्ये हा सामना महत्त्वाचा आहे. कारण इथून जो संघ जिंकेल ना, तो संघ ड्रायव्हिंग सीटवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. नो डाऊट या अगोदर जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस संघानं देखील आपली कामगिरी चोख या ठिकाणी बजावली आहे. पारितोषिक जरूर आहे सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपये. तरी संघर्ष संघासाठी आणखीन एक पारितोषिक या ठिकाणी आलंय. सन्माननीय धनाजी वलेकर साहेब. यावेळेला पंचांकडे नक्कीच आतळबोच्या नजरेनं पाहिलं जातंय. एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. तर संघर्ष संघाच्या फलंदाजांसाठी आणखीन एक सुवर्ण संधी. सलग 3 चौकार 1000 रुपये, सलग 3 षटकार 2000 रुपयांचा पारितोषिक. सन्माननीय धनाजी वलेकर साहेब मुंबई पोलीस. तर सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी स्वामी निंबाळकर यांच्या माध्यमातून. सामना रंगतदार आहे, यातील मात्र शंका नाही आहे. शेवटच्या चेंडूवरती थोडंसं स्क्वेअर लेग पंचांच्याकडे आचारभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं, कारण एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आता तेजस नारायणवर शो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आणखीन एक पारितोषिक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता मात्र चुरस आणखीनच वाढताना आपल्याला पाहायला मिळते. किरणजी मात्रे माजी खेळाडू संघर्ष यांच्या माध्यमातून सलग 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी कॅश प्राइज तब्बल 5000 रुपयांचा पारितोषिक. क्या बात आहे. तेजस नारायणवार सलग 3 षटकार 3 चौकार. स्वामी निंबाळकर यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी 2000. धनाजी वलेकर साहेब यांच्याकडून 2000. किरणजी मात्रे यांच्याकडून 5000. म्हणजे सलग 3 षटकार आणि तब्बल 9000 रुपयांचा पारितोषिक. तर सलग 3 चौकारांसाठी 5000 किरणजी मात्रे आणि सलग 3 चौकारांसाठी 1000 रुपये धनाजी वलेकर साहेब यांच्या माध्यमातून. एकूण धावा धावफलकावरती 18 धावा. फक्त ज्यावेळेला 2 तुल्यबळ संघ एकमेकांच्या समोर येतात ना, त्यावेळेला मात्र अशा प्रकारचं बॅटल हे मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. ज्यावेळेला आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येईल, त्यावेळेला देखील या प्रकारची पारितोषिकं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. या ठिकाणी संभाजी चव्हाण यांच्या माध्यमातून देखील संघर्ष संघासाठी आणखीन एक प्राइज आले. सलग 3 षटकार तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. कोणत्याही फलंदाजानं सलग 3 चेंडू 3 षटकार. संघर्ष
हो, यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. अवेट अँड वॉचचं क्रिकेट शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला. छेडखानी करण्याचा प्रयत्न नाही आहे, परंतु ही वेळ तुम्हाला दवडायची नाही आहे. या ठिकाणी सामना महत्त्वाचा आहे. दोनही संघ आणि यातील एक संघ नक्कीच या स्पर्धेला इथून निरोप देणार आहे, परंतु विजेता संघ हा सेमीफायनलमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे हे बॅटल महत्त्वाचं आहे. यावेळेला अनिकेत इनफिल्ड क्लिअर आणि चेंडू मात्र फाईनच्या क्षेत्रातून जातोय. तेजस नारळवार द मॅन इन फॉर्म च्या बॅट मधून येतोय हा चौकार. आतापर्यंत तब्बल 4 चौकार या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. ऑलमोस्ट सचिनच्या बॅट मधून 3 तर तेजस नारळवरच्या बॅट मधून 1 चौकार पाहायला मिळाला आणि धावा धावफलकावरती या चौकाराच्या मदतीनं 22 धावा. चौकार येतात, षटकार येतात, केवळ टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारचा जल्लोष नाही आहे, कारण प्रतिस्पर्धी देखील या स्पर्धेचा मेगा फायनलचा प्रबळ दावेदार संघ म्हणून ओळखला जातोय. त्यामुळे प्रत्येक पाऊल इथे जपून टाकलं जाते. यावेळेला ऑन द नी झालाय. कमालीचं टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येतोय, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर झेल सुटला आणि अगदी क्षेत्ररक्षकांना सांगितलं की होय हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर लँड झालाय. ही खिलाडू वृत्ती आहे आणि जर का तो सुरेश मोहितेसारखा खेळाडू असेल तर नो डाऊट ज्या खेळाडूमध्ये खेळ भावना आहे, अगदी बऱ्याच वेळेला तो पंचांच्या निर्णयाची वाट देखील पाहत नाही. थेट मैदान सोडताना या खेळाडूला आपण बऱ्याच वेळेला पाहिलं. इथे मात्र षटकार आलाय आणि षटकार आल्यानंतर थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळते, संभवत आहे. अनिकेतवरती हल्लाबोल केलाय. चौकार, षटकार. आतापर्यंत पहा अनिकेत या गोलंदाजावरती कोणत्याही फलंदाजाला आक्रमण करता आलं नाही, परंतु तेजस ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे त्या फॉर्मचा मात्र फायदा आपल्या संघाला मिळवून देतो. आणि खास करून सिनियर खेळाडू सचिन ठोंबरे ज्यावेळेला तुमच्या समवेत असेल त्यावेळेला जो एनर्जी लेवल आहे ना तो एका वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळतो. पहा एक काळ असाही होता की सचिन रमेश तेंडुलकर थोडासा आउट ऑफ फॉर्ममध्ये होते. अगदी मुंबईच्या स्टेडियमवरती देखील प्रेक्षकांनी त्यांच्यावरती थोडासा आक्षेप घेतला, परंतु सचिन तेंडुलकर संघामध्ये नेहमीच ठेवण्याचा आग्रह भारतीय संघाच्या कर्णधाराने केला, कारण त्यांना माहीत आहे की जरी फॉर्म खराब असला तरी या खेळाडूचा जो क्लास आहे तो एका वेगळ्या दर्जाचा आहे. आणि ज्यावेळेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतो ना त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघावरती तो दबाव असतो. अगदी सचिन ठोंबरे शिवाच्या बाबतीतही हेच घडलं. पहिल्या 4 टुर्नामेंट अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही. 5व्या टुर्नामेंटमध्ये बॅट तळपली आणि त्याचं रिफ्लेक्शन या वर्षीच्या पहिल्या टुर्नामेंटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. आणि हेच कारण आहे की तेजस आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला मात्र लाऊड अपील आहे. इम्पॅक्ट जर पाहिला, हाईट हा सर्वाधिक मोठा फॅक्टर जरूर ठरू शकतो. आणि इम्पॅक्ट जर पाहिला तर आउटसाईड द ऑफस्टंप चेंडूची पिचिंग. 1 सिंगल धावफलकावरती आले. सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या मात्र 29 धावा धावफलकावरती. नाणेफेकीचा कौल जिंकला होता. आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलं ते संघर्ष स्पोर्ट्स कळंबोली संघाला. 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. एक सन्मानजनक धावसंख्या उभारली गेली आहे. इथून मात्र कशा प्रकारचा खेळ होईल. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि सचिन ठोंबरे शिवा इथे छेडखानी काढण्याचा प्रयत्न नाही आहे. खरं तर डाव्या एशीला सोडून जाणारा चेंडू पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतरचा इशारा होतो. इट्स अ व्हाईट बॉल. गणेश आईरे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे आयोजक विक्रमजी पवार सरांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 चेंडूवरती आता 2 आक्रमक फटके. कमीत कमी 1 फटका लगावण्याचा प्रयत्न असेल. ज्या प्रकारचा फॉर्म आहे, ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये अगदी पहिल्या सामन्यापासून पहिल्या स्पर्धेपासून हा खेळाडू खेळतोय आणि या 2 आघाडीच्या फलंदाजांवरती मात्र बऱ्यापैकी भिस्त असणार आहे. त्यानंतर सतीश थोरात नावाचं खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. यावेळेला आउटसाईड द ऑफस्टंपचा चेंडू आहे. यस, पंचांची देहबोली काय सांगते तर होय, पंच अवांतर चेंडू इशारा करतायत. आणखीन एक अवांतर धाव ही धावफलकावरती अंकित केली जाते आणि या अवांतरच्या बरोबरीनं 32 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय तो संघर्ष स्पोर्ट्स कळंबोली हा संघ. तर 32 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. अनिकेत याही वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. अनिकेत सारख्या इनफॉर्म गोलंदाजावरती देखील दबाव आपल्याला पाहायला मिळतो. याचंच नाव क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जर तुम्ही दबाव
या ठिकाणी झेलू शकला नाहीत तर तुम्ही किती मोठे खेळाडू असा, तुम्हाला थोडंसं बॅकफूटवरती नक्कीच पाहायला मिळतं. सलगचा हा तिसरा अवांतर चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि हा जो दबाव आहे, हा जो सायकोलॉजिकल प्रेशर आहे, त्याचा फायदा तेजस उचलणार का? कारण 3 अवांतर चेंडू खूप कमी वेळा अनिकेतच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतो. इथे जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, वन ऑफ द बेस्ट फिल्डर. इथे मात्र चूक होणार नाहीये, टिपला जातोय झेल आणि फलंदाज तेजसची खेळी मात्र या ठिकाणी येते संपुष्टात. तिसऱ्या क्रमांकावरती सतीश थोरात, नो डाऊट एक चांगला विकल्प या ठिकाणी पाहायला मिळू शकतो, परंतु अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय सतीश थोरात यांची वर्णी लागती आहे. इनफॉर्म फलंदाज आहेत, अगदी 40+ क्रिकेट देखील सध्याच्या घडीला खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून हाताळलं जातं आहे. अगदी नुकत्याच झालेल्या 40+ रायगड प्रीमियर लीगमध्ये अर्धशतकीय खेळी सतीश थोरात यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आपल्या संघासाठी. आणि एकूणच जर पाहिलं ना तर त्यांच्या भात्यामध्ये विविध प्रकारचे फटके जरूर आहेत आणि त्यामुळेच की काय तिसऱ्या क्रमांकावरती बरेचसे विकल्प आहेत, परंतु त्यापैकी निवड सतीश थोरात यांची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. परंतु शिवा सचिन ठोंबरे पुढील षटकामध्ये या खेळाडूच्या खांद्यांवरची जबाबदारी सर्वाधिक असणार आहे. आत्तापर्यंत या षटकाचा जर आपण विचार केला तर 8 चेंडू या षटकामध्ये फेकले गेलेत, ज्यामध्ये तब्बल 3 लगातार अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. परंतु हा असा गोलंदाज आहे की जो अवांतर चेंडूंची संख्या जरी जास्त असली तरी षटक मात्र कंजूस पद्धतीने फेकण्याची क्षमता ठेवतो. यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स संघाकडून सर्वाधिक कंजूस गोलंदाजी जर कोणत्या गोलंदाजानं केली असेल ना, अगदी विजयामध्ये या गोलंदाजाचं योगदान हे सर्वाधिक महत्त्वाचं राहिलं आहे. माझी हेडलाईट ऑन आहे 2 व्हीलरची आय थिंक, तर ती बंद करण्याचा प्रयत्न करा, किंबहुना बंद करा. ओ यावेळेला सतीश थोरात गॅपमध्ये चेंडू ढकलला, एक धाव घेतली आहे आणि हेच हवं आहे. इथे एकेरी दुहेरी धाव्यांवरती विश्वास दर्शवणारा फलंदाज, कारण एंड जर आपण पाहिलं तर एलआयजी एंडकडनं या ठिकाणी नक्कीच बॅटिंग किंवा गोलंदाजी केली जाते. त्यामुळे शेवटचा चेंडू होता, सतीश थोरातनं गॅपमध्ये चेंडू ढकलला, 2 धावा धावफलकावर आल्या, 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 17.5च्या सरासरीनं धावा धावफलकावरती आल्या 35 आणि इथून मात्र येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा, या षटकामध्ये तब्बल 17 धावा, खरं तर 16 धावा. तर चला थोडंसं स्पीडअप करायचं, खेळाडूंना विनंती आहे, कारण शेवटचा सामना देखील आम्हाला कमीत कमी 4 षटकांचा खेळवण्याचा मानस आयोजकांचा आहे. थोडासा वेळ या ठिकाणी घेतला जातो, टीम मीटिंग नको आहे. तर 2 षटकांच्या समाप्ती अखेर 17.5च्या सरासरीनं 35 धावा धावफलकावरती आल्यात. परंतु हे बॅटल शेवटच्या 2 षटकांमध्ये कशा प्रकारचा रंगणार. सचिन ठोंबरे शिवा या खेळाडूचा विचार केला तर आपल्या वैयक्तिक 18 या धावसंख्येवरती खेळतोय. 6 चेंडूंचा त्यानं सामना केला आणि ऑलमोस्ट 300च्या स्ट्राईक रेटनं तब्बल 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत आणि 1 षटकार. 18 धावांचं योगदान राहिलंय आणि या खेळाडूवरती नजरा असतील नो डाऊट. सतीश थोरात आणखीन एक चांगला विकल्प. खरं तर फारशी संधी सतीश थोरात यांना मिळाली नाही, परंतु आज या सामन्याच्या माध्यमातून सतीश थोरात असतील, त्यानंतर किरण ढेंबरे असतील, नाना मॅक्सवेल, कारण हा फेवरेट झोन आहे या खेळाडूचा. या मैदानावरती अनेक प्रॅक्टिस सेशन, परंतु हा जो खेळ आहे ना तो त्यांचा प्रॅक्टिस सेशनमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळाला आहे. ऑन द ग्राउंड त्यांचा परफॉर्मन्सचा नक्कीच त्यांचे चाहता वर्ग वाट पाहत आहेत आणि विकल्प तुम्हाला शोधावे लागतील.
यावेळेला आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू होता. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल का? थोडासा फंबल. सतीश इज ऑलवेज रेडी फॉर द सेकंड. इथून अशा प्रकारे प्रेशर तुम्हाला निश्चितच बनवावा लागेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. साहिल आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरा आणि सांघिक तिसरा षटक या ठिकाणी हाताळत आहेत. सचिन ठोंबरे, शिवा वैयक्तिक 20, मागील सामन्यामध्ये 29, टोटल या स्पर्धेमध्ये 49 धावा, म्हणजे आपल्या वैयक्तिक अर्धशतकापासून केवळ 1 धाव दूर आहे या स्पर्धेमध्ये. बॅट तळपणं गरजेचं होतं आणि अगदी योग्य निर्णायक वेळेला या खेळाडूची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपते. यावेळेला स्लॉटमध्ये चेंडू मिळालाय आणि भिरकावून दिलाय पार्किंग प्लॉटमध्ये, अक्षरशः आउट ऑफ द ग्राउंड. 6 धावांसाठी. अँड व्हॉट अ वे टू फिनिश. या ठिकाणी वैयक्तिक 55 या स्पर्धेमध्ये, सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 43, आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ही 55वी धाव त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या मॅचमध्ये नाबाद 29, या मॅचमध्ये नाबाद 26. जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये. आता अगदी मी म्हणेन की या सामन्याचं महत्त्व दोनही संघ ओळखतायत, कारण इतका मोठा सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये नाही आहे, किंबहुना पॅव्हिलियनमध्ये देखील नाही आहे. परंतु मॅच प्रेशराईज करून तुम्हाला चालणार नाही आहे. तुम्हाला रिलॅक्स राहावं लागेल, तुम्हाला एन्जॉय करत हा सामना खेळावा लागेल. अगदी आदित्यप्रिया संघाचा देखील आपण विचार केला ना, तर या संघानं आपल्या मनगटी ताकदीवरती विश्वास ठेवावा लागेल. आणि संघर्ष संघ, येस, संघर्ष संघामधून आता टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा आवाज देखील पाहायला मिळतोय, कारण खेळाडू चांगले परफॉर्म करतात आणि तुमचे रिॲक्शन येत नाही आहे. तिथे मात्र झेल टिपलाय प्रतीक ठाकूर. आता मात्र झेल या ठिकाणी कंप्लीट करतोय. फलंदाज क्रमांक 2, दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय. 2 गडी बाद. धावा धाव फलकावरती आपण पाहतोय 43 धावा. एका सेफ झोनमध्ये संघ निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय, आणि इथे केतनची वर्णी लागते आहे. केतनचा जर आपण विचार केला तर मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे, आणि एकूणच जर पाहिलं तर एंड पाहता सचिन ठोंबरे, शिवा खूप चांगली या खेळी या ठिकाणी नक्कीच त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. एकूणच पहिल्या विकेटसाठी 33 आणि दुसऱ्या विकेटसाठी 10 धावांची भागीदारी करत आपल्या वैयक्तिक 26 धावांचं योगदान दिलं, ज्यामध्ये तब्बल 2 षटकार आणि 3 चौकार या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. आणि सर्वच्या सर्व धावा या चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून आल्या. हे सर्वाधिक वैशिष्ट्य या इनिंगचं राहिलं. यावेळेला केतन चेंडूची चाचपणी करतायत. कमी उंचीचा खेळाडू जरूर मैदानाच्या आतमध्ये असला तरी खेळाची उंची मात्र या खेळाडूची निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. तर 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कमीत कमी 55 किंवा 60 या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा मानस असेल, कारण या षटकातील चेंडू झालेत 3, आणि आतापर्यंत तब्बल 9 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे 9 चेंडूंमध्ये 60+ किंवा 55+, मिनिमम 55+ धावा बनवण्याचा नक्कीच या ठिकाणी या मानस असेल. यावेळेला थोडासा माझी टू व्हीलर जे आपण समोरच्या दिशेनं पार्क करताय त्याच्या हेडलाईट्स ऑफ असतील याची आपण खात्री करा, किंवा आपले जे मिरर्स आहेत ते मिरर रिफ्लेक्ट होणार नाहीत याची खात्री आपण करा. पॅव्हिलियनमध्ये गाड्या नको आहेत. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. वेट अँड वॉचचं क्रिकेट. इथे मात्र फंबल आणि आणखीन एक दुहेरी धाव ही नक्कीच या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळते. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघर्ष जाऊन पोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात 45-45. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मगाशी देखील फंबल झालं, स्ट्राईक चेंज झाली आणि पुढच्या चेंडूवरती षटकार आला. इथे देखील फंबल झालं, स्ट्राईक चेंज झाली आहे. षटकार येणार का? केतन, थोडासा वेळ घेतला जातोय केतनच्या माध्यमातून, कारण मॅच सिच्युएशन त्याला माहीत आहे. दोनही संघ ताकदवर संघ आहेत, तुल्यबळ संघ आहेत. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूचा मारा केला आहे. पाहूया पंचांच्या निर्णयाची आपण वाट या ठिकाणी नक्कीच पाहणार आहोत. इट्स अ वाईट बॉल. 1+1. एकूण 2 धावा. आता 60+चं स्वप्न पाहिलं जाईल.
किंबहुना 60+ धावा धावफलकावरती उभारण्याचा मानस जरूर असेल, कारण ऑलमोस्ट 47 धावा धावफलकावरती आल्यात 7 एक्स्ट्रा दिले आणि तब्बल 7 एक्स्ट्राज या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात गोलंदाजाच्या माध्यमातून, जिथे अनिकेत सारख्या नियंत्रित गोलंदाजाकडून चूक देखील होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यानंतर पाहायला मिळाला. आणि आता सतीश थोरात मैदानाच्या आतमध्ये आहेत. सतीश थोरातच्या भात्यामध्ये देखील विविध प्रकारचे फटके आहेत आणि त्या फटक्यांचा वापर करावा लागेल. यावेळेला मात्र बैठकी फटका लगावला आहे आणि चेंडूला विरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. सतीश थोरातच्या बॅटमधून येतोय बिग हिट आणि याचबरोबर सांघिक अर्धशतक पूर्ण होतंय. 53 धावांवरती मजल मारतोय तो संघर्ष स्पोर्ट्स कळंबोली हा संघ. आतापर्यंतचा आजच्या दिवसातील हा हायेस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना 53 धावा आपण धावफलकावरती. थोडंसं मानसिक दडपण गोलंदाजावरती. साईचा जर आपण विचार केला तर या गोलंदाजाकडे गुणवत्ता आहे, नो डाऊट. इकडंच जर पाहिलं तर या ठिकाणी जर पहिलं षटक महागडं ठरलं होतं. संघनायकाकडे विकल्प म्हणून साईकडे जाण्याचा पर्याय होता आणि पुन्हा एकदा साईलकडे जाण्याचा निर्णय घेतला याही वेळेला. परंतु इथे मात्र प्रॉपर टायमिंग नाही आहे. एक धाव जरूर घेतल्या, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल का? सतीशनं नकार दिलाय. एक चांगला निर्णय या ठिकाणी नक्कीच म्हटलं जाईल. आणि एकूणच जर पाहिलं तर षटक समाप्त होते. तिसऱ्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्या 54. 3 षटकांच्या समाप्त्याखेर ही धावसंख्या मात्र धावफलकावरती आपल्याला 54 पाहायला मिळते. 18च्या सरासरीनं मात्र पहिल्या 3 षटकांमध्ये धावा धावफलकावरती आल्या. शेवटच्या षटकात कितपत धावा उभारल्या जाणार? सतीश थोरात ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत, केतन जो मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, यानंतर सागर नावाचा विकल्प जरूर तुमच्या संघामध्ये आहे, मंगेश साळुंके नावाचा विकल्प डावखुऱ्या हाताचा संघाच्या आतमध्ये उपस्थित आहे. त्यामुळे या एंडनं देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न हा निश्चितच मैदानाच्या आतमध्ये होईल. इथे चर्चा, विचार विनिमय, शेवटचं षटक कोणाकडे दिला जाणार आणि अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज स्वतः. चला लाईट्स ऑफ करा प्लीज. पॅव्हेलियन मध्ये 2 व्हीलर्स नको. आम्ही सातत्यानं या गोष्टी सांगत आहोत. पॅव्हेलियन हा खेळाडूंसाठी आहे, आपल्या गाड्या पार्क करण्यासाठी नाही आहे. गाड्या पार्क करण्यासाठी भरपूर आणि मुबलक प्रमाणामध्ये जागा उपलब्ध आहे. तर या ठिकाणी पहा, पारितोषिक जरूर आम्ही पुन्हा एकदा डिक्लेअर करतो आहोत. सलग 3 षटकार 3 चौकार किरणजी म्हात्रे 5000 रुपये कॅश प्राईज. सलग 3 षटकार 2000 रुपये धनाजी वलेकर साहेब. सलग 3 चौकार धनाजी वलेकर साहेब मुंबई पोलीस यांच्याकडून 1000 रुपये. स्वामी निंबाळकर सलग 3 षटकार 2000 रुपयांचं पारितोषिक संघर्ष स्पोर्ट्स. आणि त्याचबरोबर संभाजी चव्हाण यांच्याकडून सलग 3 षटकार 2000 रुपयांचं पारितोषिक. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे आणि अंतिम षटक घेऊन सागर दरेकर आणखीन एक वेगवान आणि तेजतर्रास गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये कमबॅक आपल्या संघाला मिळवून देईल का? सागर दरेकरचा जर आपण विचार केला तर नक्कीच हा देखील नवी मुंबई पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असणारा खेळाडू, जबरदस्त ॲथलीट, कमबॅक करण्याची धमक. सिच्युएशन कोणतीही असो त्या सिच्युएशनमध्ये संघाला सावरण्याचं काम या खेळाडूच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. यॉर्क लेन विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केलाय. ऑफ द बॅट पंच इशारा करतायत. येस, इट्स ऑफ द बॅट. त्यामुळेच अपील देखील नव्हती. अगदी मैदानावरचा प्रत्येक प्रेक्षक भ्रमामध्ये होता की अपील का गेली नाहीये. तर फलंदाजाला, गोलंदाजाला आणि पंचांना ठाऊक होता की हा चेंडू बॅटला स्पर्श करून गेलाय. इथे केतन, मोठ्या अपेक्षा आहेत केतनकडनं. ज्यावेळेला चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येतो त्यावेळेला या खेळाडूच्या बॅटमधून नेहमीच मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. परंतु इथे लेग बायचा इशारा येईल. होय, पंच सांगतायत की इथे लेग बाय शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्यात. कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेल. 56 धावा धावफलकावरती आल्यात आणि जसं मी म्हटलं की सागर दरेकर कमबॅक करण्याची क्षमता गोलंदाजामध्ये आहे. अंतिम षटकामध्ये देखील कमबॅक केला जाऊ शकतो.
ओ यावेळेला देखील एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल का? होय, दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. इट्स अ लेग बाय, अगेन अ लेग बाय. पहिल्या 3 चेंडूवरती 4 धावा आल्यात आणि संघ मात्र जाऊन पोहोचलाय तो 58च्या घरात. मोठ्या फटक्यांसाठी वारंवार प्रयत्नशील खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. परंतु सतीश थोरात सिनियर मोस्ट खेळाडू आहेत, अनुभव आहे आणि एकूणच जर पाहिलं तर या इनिंगमध्ये कमालीची फलंदाजी राहिली आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, सलग 3 षटकार, 3 चौकार. 5,000 रुपये किरणजी म्हात्रे, 2,000 धनंजय वलेकर आणि 2,000 स्वामी निंबाळकर, तर 2,000 संभाजी चव्हाण यांच्याकडून. ओ यावेळेला मात्र लाईन मिस केली आहे आणि फलंदाज होतोय बाद. वेग पाहायला मिळाला या चेंडूवरती आणि इथून मात्र फलंदाज होतोय बाद. कोणता विकल्प निवडला जाईल यावेळेला? मात्र नक्कीच मंगेश साळुंके आणि सागर हे 2 लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. त्यापैकी सागर कदाचित आपल्याला मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतो. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 58 धावा धावफलकावरती आहेत. जो आपण लक्ष्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवला होता 60+ धावांचा, अगदी 2 चेंडूवरती 2 धावा आल्या तरी देखील 60+ धावा या धावफलकावरती पाहायला मिळू शकतात. आणि जो एक सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज असू शकतो तुमच्यासाठी, कारण 60 धावा धावफलकावरती आल्यानंतर पॉवर प्लेमध्ये तुम्हाला 2 विकेट्स मिळवायचे आहेत आणि पॉवर प्लेमध्ये जर का 2 विकेट्स मिळवण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरलात तर दबाव प्रतिस्पर्धी संघावर असू शकतो. म्हणजे हा जो सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज आहे ना, म्हणूनच आपण म्हणतो ना की 99 आणि 100मध्ये जो फरक आहे तोच फरक आपल्याला इथे आता 58 आणि 60च्या दरम्यान पाहायला मिळणार आहे. परंतु आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघ कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग हा संघ करू शकतो आणि ते या मैदानावरती अनेक वेळा या संघानं सिद्ध केलं आहे. अगदी एका धावेचं महत्त्व काय हे आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाला देखील ठाऊक आहे आणि मागच्या स्पर्धेमध्ये संघर्ष संघाला देखील ठाऊक आहे की एका धावेचं महत्त्व किती आहे. इथे मात्र कौतुक करावं लागेल, अंतिम षटक हाताळणारा गोलंदाज अर्थातच सागर दरेकर. 18 वरतून जो धावगती होती ना ती आता 15च्या आसपास कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते आणि इथेच कुठेतरी मी म्हणेन प्रतीक ठाकूर देखील सुखावला असेल, अजिंक्य खटकाळे देखील थोडंसं समाधान जरूर या ठिकाणी मानत असतील. परंतु इथे मात्र 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणं गरजेचं आहे कारण इथे धाव महत्त्वाची आहे, परंतु ती धाव कंप्लीट होत नाहीये. एकेरी स्वरूपाची धाव आली आहे. एकेरी धावेनं 59 या धावसंख्येवरती मजल मारतोय भीम यादव. आय थिंक भीम यादव हा विकल्प देखील शोधला जाईल. येस, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भीम आपल्याला पाहायला मिळतात. 59 धावा धावफलकावरती आल्यात. 4 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. सागरकडे फारसा अवधी नव्हता. आल्या मोठा फटका लगावणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. परंतु आणखीन एक डावखुऱ्या हाताचा विकल्प मंगेश मैदानाच्या आतमध्ये कदाचित येतील की काय असा विकल्प होता, परंतु कदाचित त्यांना गोलंदाजी करायची आहे. मागील 2 स्पर्धा संघाबरोबर नव्हते, एक छोटीशी इंजुरी जरूर त्यांना होते आणि त्यामुळे कदाचित गोलंदाजीसाठी संघनायकानं त्यांना रोखून ठेवलं आहे. कारण गोलंदाजी महत्त्वाची. नानासारखा विकल्प देखील या संघामध्ये होता, कारण जर तुम्हाला उजव्या हाताचा विकल्पच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे तर नाना देखील एक चांगला विकल्प असू शकला असता. परंतु हे जे आयोजक आहेत या आयोजकांमध्ये भीम यादव देखील आपल्याला पाहायला मिळतो. 2 बॅक टू बॅक. इथे मात्र एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये कमालीचा कमबॅक राहिलाय. सांगितलं होतं सुरुवातीला की सागर दरेकर अंतिम षटकामध्ये या ठिकाणी चांगला विकल्प, चांगला मारा करू शकतो आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 3 षटकांमध्ये 54 आणि 4 षटकांमध्ये धावा धावफलकावरती आल्या 59. विजयासाठी लक्ष 5 गडी बाद 60 धावांचं आणि या 60 धावा कशा पद्धतीनं कंप्लीट केल्या जाणार ऐकण्यासाठी नक्कीच खेळाच्या उत्तरार्धाकडे आपण वळणार आहोत. 59 धावा धावफलकावरती आल्यात. 60 धावांचं लक्ष, प्रतिषटक 15च्या सरासरीनं या 60 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. खूप चांगलं कमबॅक राहिलं. 3 षटकांमध्ये सामना पूर्णपणे तुमच्या आवाक्याच्या बाहेर होता, परंतु 4थ्या षटकामध्ये मात्र कमालीचा कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं.
तर या ठिकाणी आम्ही विनंती करतो संतोष मदने जे प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. खरं तर या स्पर्धांसाठी मागील 2 आठवड्यांपासून त्यांची मेहनत देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. कारण कळंबोली 11 चषक 2025च्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्या खांद्यांवरती होती. या वर्षाच्या पहिल्या स्पर्धा आयोजित करण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. तर चला आमच्या मॅच ऑफिशियल्सला विनंती, आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हॅलो. तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला आहे. पुनश्च एक वार उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जुळले गेलेत. उपांत्यपूर्व फेरीची लढत आपण पाहतोय. एकीकडे आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली या संघ. अगदी नववर्षाच्या सुरुवातीला तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आलेली कळंबोली 11 चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय. एकूणच जर पाहिलं तर आज सकाळच्या सत्रामध्ये तब्बल 12 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि त्यापैकी 3 अव्वल दर्जाचे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. मंगेश साळुंके या ठिकाणी आपल्या नावारूपाला साजेशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करू शकतील का, तर द मॅन इन फॉर्म सुरेश मोहिते. पण मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती सुरेश मोहिते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. सागर दरेकर आणि प्रतीक ही जोडी सलामीच्या फलंदाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली. परंतु इथे लक्ष थोडंसं मोठं आहे. मोठं म्हणण्यापेक्षा लक्ष आव्हानात्मक आहे आणि त्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ही सर्वाधिक यशस्वी सलामीची जोडी. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत आणि येतोय वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावां करता. एक वेळ असं वाटलं ज्यावेळेला चेंडू हवेमध्ये होता की लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे का, परंतु नाही आहे.
अगदी सुरेश मोहित्यानं देखील ओळखलं होतं की या ठिकाणी लॉंग ऑफ रिझनमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. त्यानं जाणीवपूर्वक हा चेंडू हवेमध्ये खेळला. एलिव्हेशन फारसं मिळालं नाही, परंतु 4 धावा या धावफलकावरती निश्चितच अंकित केल्या गेल्या. चौकारानं आपल्या डावाची सुरुवात केली आहे. यावेळेला अक्कोट टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला चेंडू टार्गेट काढण्याचा प्रयत्न, चांगलं कमबॅक राहिलं आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार जरी आला, चौकार जरी आला, तरी दुसऱ्या चेंडूवरती मात्र कमबॅक डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये. एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समन. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावणारा. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. शफल अक्रॉस द लाईन. इम्पॅक्ट जर आपण पाहिला तर आउटसाईड द ऑफ स्टंप. हाईट हा देखील एक फॅक्टर. कारण एक ज्या ठिकाणी कॉन्टॅक्ट आपण पाहिला त्या ठिकाणी मात्र पॅडलाईनवरती हा चेंडू आदळला, थाय पॅडवरती. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय धनाजी वलेकर साहेब, मुंबई पोलीस यांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं असं एक व्यक्तिमत्व आहे आणि संघर्ष संघ ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये असतो, वलेकर साहेबांकडून पारितोषिकांची नेहमीच खैरात आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. संघर्ष संघाचे खेळाडू, चला वेळ वाया घालवू नका. यानंतर आपल्याला आणखीन एक सामना खेळवायचा आहे आणि तोही सामना कमीत कमी 4 षटकांचा व्हावा, ही आयोजकांची मनशा आहे. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 5. विजयासाठी 60 धावांचं लक्ष्य, म्हणजे अजूनही 55 धावांची गरज. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जुडले गेलेत, पहिल्या सत्रामध्ये संघर्ष संघानं 59 धावा बनवल्या. सचिन टुंबरेच्या 26 धावा हे सर्वाधिक महत्त्वाच्या ठरल्या, ज्यानं सुरुवात दमदार आपल्या संघाला मिळवून दिली. यावेळेला फुल टॉस चेंडू होता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली. कंप्लीट केला जातोय झेल आणि सर्वाधिक मोठी आणि महत्वाची विकेट या ठिकाणी जाळ्यामध्ये सापडते. प्रतीक ठाकूर बॅक टू द पॅव्हेलियन. लोअर फुलटॉस चेंडू होता. ज्यावेळेला जोपर्यंत चेंडू हवेमध्ये होता तोपर्यंत मात्र असं वाटलं की कदाचित या ठिकाणी हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल की काय, परंतु त्यानंतर मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आय थिंक केतन त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी मात्र बॉडी बॅलन्स करत सीमारेषेच्या अगदी नजदीक हा झेल टिपला. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला. इनॅट नंबर 3 यावेळेला मात्र सागर. तर या ठिकाणी विकेट आली आहे. मच निडेड विकेट. पहा, आपण सुरुवातीला देखील उल्लेख केला होता की पहिल्या षटकावरती बऱ्यापैकी हा सामना डिपेंड असणार आहे. तिथे कमीत कमी 1 किंवा 2 विकेट्स जर का धावफलकावरती आल्या तर मात्र संघर्ष संघ नक्कीच पाहायला मिळू शकतो. परंतु इथे आणखीन एक विकेट. सागर दरेकर मिस टायमिंग स्ट्रोक आणि विकेट नंबर 2. दुसरा फलंदाज इथे मात्र गमावलाय. तो फलंदाजी करणाऱ्या आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघानं 2 विकेट्स. तर या ठिकाणी लगातार 2 विकेट्स आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 5 या सांघिक धावसंख्येवरती 2 आघाडीचे फलंदाज मात्र या ठिकाणी गमावले गेलेत. सामना महत्त्वाचा आहे. दोनही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे आणि इथून मात्र मागील सामन्याचा हिरो बाहुबली अर्थातच अजिंक्य
मैदानाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुस्तफा आपल्याला झेलच्या स्वरूपामध्ये अगदी दुसरा विकेट टिपताना पाहायला मिळाला, अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या ठीक समोर. सकाळच्या सत्रामध्ये चुका झाल्या होत्या, त्याचा प्रेशर होता, कारण सागर दरेकर सारखी महत्त्वाची विकेट होती. परंतु असं म्हणतात ना की एक युनिट म्हणून ज्यावेळेला तुम्ही परफॉर्म करता मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेला तुमच्या एकतेचं बळ दिसणं, युनिटीचं स्ट्रेंथ दिसणं मैदानावरती गरजेचं असतं आणि तेच संघर्ष संघानं या ठिकाणी दाखवलं आहे. परंतु अजूनही सामना संपलेला नाही आहे, कारण 19 चेंडू 55 धावांची अजूनही जरी गरज असली तरी कळंबोली क्रिकेटचा बाहुबली आता मैदानाच्या आतमध्ये आहे. हे बॅटल तुम्हाला सांभाळावं लागेल. हा जो खेळाडू आहे ना, हा विध्वंसक खेळ करू शकतो आणि एक हाती सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकावू शकतो. द मॅन इन फॉर्म सुरेश मोहिते जरी नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असला तरी देखील अजिंक्य खटकाळे एक हाती सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकावू शकतो. यावेळेला लाऊड अपील आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद. विकेट हॅट्रिक या ठिकाणी मिळवत आहेत. गोलंदाज आहेत नाव मंगेश साळुंके. कमालीची गोलंदाजी. आता पहा हनुमंत चौधर देखील उभा राहून टाळ्या वाजवून आपल्या गोलंदाजाचं खरं तर कौतुक करतायत. सामना प्रेशर कुकर सिच्युएशन आहे. अजिंक्य खटकाळे मधल्या एसटीच्या समोर सापडतोय. वेळ घेतला, लाईन पाहिली, इम्पॅक्ट पाहिला आणि त्यानंतर मात्र पंचांनी निर्णय दिला. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक विकेट. या विकेटमुळं थोडंसं विकेटची हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. तर एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 3 गडी बाद 5 आणि विकेट हॅट्रिकसाठी किरणजी मात्रे यांच्याकडून मंगेश साळुंके यांच्यासाठी कॅश प्राइज तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपये मंगेशजी साळुंके सामना संपल्यानंतर. आणि धनाजी वलेकर साहेब यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक, म्हणजे तब्बल 3 विकेट्स. विकेट हॅट्रिक 3000 रुपये. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संतोष मदने देखील या स्पर्धा आयोजित करण्यामध्ये खूप मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान त्यांचं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये ही जी दैदिप्यमान क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय ना, याच्या पाठीमागे विक्रमजी पवार असतील, संतोषजी मदने असतील, सतीशजी थोरात असतील, अजिंक्यजी खटकाळे असतील, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर प्रसादजी टावरे असतील, विक्रमजी पवार असतील, या सर्वांचंच योगदान. त्याचबरोबर आमचे रमेश या ठिकाणी आमच्या समेत जुडले गेलेत. खूप चांगलं योगदान आहे. या मैदानावरती सुरू असणाऱ्या स्पर्धा आणि या मुख्य मंचाची संपूर्ण देखरेख ही रमेश यांच्या माध्यमातून पाहिली जाते. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 55 धावांची गरज. तर वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन पहा हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. कारण एकीकडे युवा टॅलेंट सागर कानडे तर दुसरीकडे मात्र मॅन इन फॉर्म. आता संपूर्णपणे सामन्याची भिस्त ही सुरेश मोहितेच्या खांद्यांवरती आहे. 3 आघाडीचे फलंदाज गमावले गेलेत. अजिंक्य खटकाळे बाहुबली ऑफ कळंबोली क्रिकेट. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सागर दरेकर आणि ट्रिमेंडस ठाकूर संघाचा संघनायक सरसेनापती हे 3 महत्त्वाच्या विकेट्स या ठिकाणी गमावल्या गेल्या. त्यामुळे साई मोहिते आणि एकूणच जर पाहिलं तर यावेळेला साहिल उलवेकर आणि सुरेश मोहिते हे 2 खेळाडू आणि यानंतर मात्र शशी जाधव विसरून चालणार नाही आहे मित्रांनो. शशी जाधवला देखील, कारण हाही खेळाडू या संघाचा एक भाग आहे आणि नो डाऊट त्याचंही कॉन्ट्रीब्युशन या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये या संघासाठी सर्वाधिक महत्त्वाचं आणि मोलाचं राहिलं आहे. परंतु जो दबाव बनवला गेला आहे सागर कानडे त्याचा कशा पद्धतीने फायदा उचलणार. म्हणूनच म्हणतात ना की तुमच्या संघामध्ये सिनियर खेळाडू असणं का गरजेचं आहे. अगदी एकूणच जर पाहिलं तर या सिनियर खेळाडूंकडे असणारा जो अनुभव आहे ना, तो अनुभव सर्वाधिक महत्त्वाचा असतो.
प्रत्येक संघ जर आपण पाहिला कळंबोली क्रिकेटमध्ये खेळणारा प्रत्येक संघ, त्या प्रत्येक संघाकडे एक अनुभवी खेळाडू आहे, कमीत कमी एक अनुभवी खेळाडू. आणि जो अनुभवी खेळाडू कधी ना कधीतरी आपली उपयुक्तता ही नक्कीच सिद्ध करतो. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही आहे, तेजस येत आहेत. आणि एनर्जी लेवल जर पाहिली, बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली ना, तर आता संघर्ष संघ संपूर्ण ताकदीनिशी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. आणि का असू नये, इतकी महत्त्वाची लढत आहे, इतका मोठा संघ तुमच्या समोर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुमची बाजू भक्कम असेल तर मात्र त्याचा रिफ्लेक्शन तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये निश्चितच पाहायला मिळतो. सुरेश मोहिते द मॅन इन फॉर्म, नुकताच सांगली गाडी प्रीमियर लीगमधून हा खेळाडू परतलाय. काल रात्री संपूर्ण रात्रभर प्रवास आणि त्यानंतर मात्र सकाळी मैदानावरती हा खेळाडू आला. शेवटचा सामना त्यांचा पहिल्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळाला. फारसं काही कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाही, परंतु हा सामना महत्त्वाचा आहे आणि सुरेश मोहितेचं योगदान हे सर्वाधिक महत्त्वाचं राहील. परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, आणखीन एक मोठी शिकार जाळ्यामध्ये सापडते. सागर कानडे इथे मात्र यश मिळवून देतो आपल्या संघाला. धीम्या गतीनं फेकलेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय बाद. विकेट नंबर 4. ललित केशवरनं मात्र हा झेल टिपला आणि फलंदाज चौथा या ठिकाणी बाद झाला. ज्या खेळाडूचा आपण उल्लेख केला होता शशी जाधव, आता तो खेळाडू मात्र मैदानाच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. थोडासा नाखुश आहेत सुरेश मोहिते, ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये होते. फ्लिक ऑफ द रिस्क करण्याचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेनं चेंडू खेळला परंतु एलिव्हेशन मिळालं नाही. आणखीन एक विकेट या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे आणि ही जी जोडी आहे ही जोडी सर्वाधिक महत्त्वाची असणार आहे, कारण इथून आता तुम्हाला विकेट्स गमावून चालणार नाही. इथून जर का सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर मात्र तुम्हाला ही विकेट्सही टिकावून ठेवायची आहे, त्याचबरोबर आक्रमकताही मैदानाच्या आतमध्ये दाखवायची आहे आणि त्याचबरोबर धावांचा पाठलागही तुम्हाला करायचा आहे. लक्ष आव्हानात्मक जरी असलं तरी क्रिकेटच्या भाषेमध्ये अशक्य नाही आहे. शशी जाधव ग्रामीण क्रिकेटमध्ये, रजनी क्रिकेटमध्ये या खेळाडूचा बॅट खूप चांगल्या पद्धतीनं धावा काढलेल्या आहेत, त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. त्यामुळे या सामन्यामध्ये शशी जाधवची बॅट बोलणार का? 14 बॉल 53 डॉट बॉल 14 बॉल 53 14 53. बा अजूनही येणारे 14 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. आणखीन एक डॉट बॉल. एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समन. हे आपण क्रिकेटमध्ये नेहमी पाहतो. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा मानस होता. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आहे. सिंगल मात्र धाव फलकावरती येते. एकेरी स्वरूपाच्या धावेनं फारसा फरक पडणार नाही. आता हे संघर्ष संघाच्या संघनायकांना देखील ओळखलं आहे आणि त्यामुळेच की काय सिंगलवरती फारसं या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं जात नाही आहे. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवलं जात आहे आणि एकूणच चेंडू जर पाहिले या षटकातील चेंडू झाले आहेत 5, शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि धावा धावफलकावरती अजूनही एकेरी अंकामध्ये, अर्थातच 8 धावा धावफलकावर. एका मोठ्या फटक्याची गरज आहे. साईच्या बॅटमधून तो मोठा फटका पाहायला मिळणार का? साहिल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ऑन अ स्ट्राईक. यावेळेला रिव्हर्स स्वीप, सरळ बॅटनं धावा येत नसताना रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न चांगला होता मात्र यश नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 2 या ठिकाणी झालंय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्त्या धावा धावफलकावरती आल्या. 8 येणारे अजूनही 12 चेंडू आणि 52 धावांची गरज. 12 चेंडू 52 धावा. तर चला खेळाडूंना विनंती आहे, संघर्ष संघ जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे, अजून एक सामना खेळवणं बाकी आहे.
टीम मीटिंग नको आहे प्लीज. पंचांना विनंती आहे की आपण खेळाडूंना सूचना करा. टीम मीटिंग नको आहे. अजूनही 12 चेंडू 52 धावा 26 रन्स पर ओव्हर. आणि शशी जाधव जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये, साहिल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये, या धावांचा पाठलाग करण्याची धमक आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स संघाकडे आहे. एक व्यावसायिक दर्जाचा संघ. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज. बाकी पेनल्टी आहे. तर चला खेळाडूंना विनंती असेल, पण निर्णय या ठिकाणी घेतला गेला. मंगेश यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवला गेला. इतकी मोठी टीम मीटिंग झाली, असं वाटलं की कदाचित या ठिकाणी धाडसी निर्णय घेतला जातोय की काय, परंतु नाही. आपल्या योजनाबद्ध पद्धतीनं इथे मात्र संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मंगेश साळुंके यांच्यावरती विश्वास दर्शवला गेला, कारण सचिन ठोंबरे सारखा विकल्प तुमच्याकडे असताना इथे मंगेश साळुंके सोबत जाण्याचा प्रयत्न संघनायकानं केला. आणि हा एक चांगला निर्णय देखील आहे, कारण ज्यावेळेला एखादा खेळाडू त्याच्या करिअर बेस्ड फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यावेळेला त्याचा फायदा उचलणं ही संघासाठी जमेची बाजू असते. आणि तेच काहीचं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. मंगेश साळुंके यावेळेला जोरकस प्रहार, मिस टायमिंग स्ट्रोक. शेवटचा आशेचं किरण देखील मैदानातून परतताना पाहायला मिळते. फलंदाज होतोय बाद. विकेट नंबर 5, 5वा फलंदाज गमावलाय तो आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघानं. या ठिकाणी जर पाहिलं तर मागील षटकामध्ये सलग 3 चेंडूवरती 3 विकेट्स. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट, म्हणजे मागील 4 चेंडूवरती 4 विकेट्स इथे मात्र आपल्या नावावरती केल्यात. 4 चेंडू फेकले, 4 विकेट्स. मंगेश साळुंके आतापर्यंत फॉर्मशी झगडणारा खेळाडू. तर न्यू बॅटर अमित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रतिषटक 26च्या सरासरीनं आता धावा तुम्हाला धावफलकावरती उभारायचे आहेत. आणि आता इथून मात्र हे बॅटल आणखीनच, हे इक्वेशन आता आणखीन अवघड होताना आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे 11 चेंडू आणि 52 धावांची गरज. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. यॉर्क लेंथ. विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला. सिंगल मात्र धावफलकावरती आले. न्यू बॅटर अमित आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. तर स्ट्रायकिंग एंडला मात्र साहिल. व साहिलच्या बॅटमधून देखील विविध प्रकारचे आकर्षक फटके जरूर पाहायला मिळतात, परंतु आघाडीचे 5 फलंदाज गमावल्यानंतर जो सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज आहे तो संघर्ष संघाच्या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे थोडंसं मानसिक जो दडपण आहे तो दडपण जरूर, कारण षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि हा संघ अजूनही सिंगल डिजिटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 5 गडीबाद 9 ही धावसंख्या धावफलकावर आहे. यावेळेला बॅकफूट पंच केला आहे. पॉईंट आणि गलीच्या मधून चेंडू तटवला आहे सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. या धावा रोखाव्या लागतील. अशा प्रकारचे फटके तुम्हाला रोखावे लागतील. सामन्यामध्ये जर भक्कम स्थितीमध्ये तुमचा संघ असेल तर तिथून मात्र संघ अडचणीमध्ये यायला वेळ लागणार नाही आहे, कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अनेक अशक्यप्राय गोष्टी या नेहमीच शक्य होताना आपण पाहिल्यात. त्यामुळे तुम्ही नेहमीच प्रयत्नशील. यावेळेला मनोज पवार अगदी यष्ट्यांना खेटून उभे आहेत आणि ज्यावेळेला यष्टीरक्षक यष्ट्यांना खेटून उभा असतो त्यावेळेला फलंदाजावरती तो मनोवैज्ञानिक दबाव जरूर पाहायला मिळतो. आणि खास करून ज्यावेळेला तुमच्या आघाडीचे 5 फलंदाज गमावलेले असतात त्यावेळेला तो दबाव आणखीनच आपल्याला पाहायला मिळतो. आणि हेच चित्र मैदानाच्या आतमध्ये झालं आहे. ह्यावेळेला रिव्हर्स वेव्ह अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मनोज यष्ट्यांच्या मागे. खरं तर प्रभावित करणारा खेळाडू आहे, नो डाऊट. नेहमी मनोज ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये असतात ना त्यावेळेला संपूर्ण संघाला ऑन द टोस ठेवण्याचा प्रयत्न करतात, गोलंदाजाला गाईड करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचबरोबर त्यांचं यष्टीरक्षण हे नेहमीच कमालीचं पाहायला मिळतं. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. ललित केशवन दुसरा झेल कंप्लीट करतोय या स्पर्धेतला, या इनिंगमधला. आणखीन एक विकेट. आता मात्र साहिल या ठिकाणी परतताना आपल्याला पाहायला मिळतात. 5 विकेट हॉल. 5 विकेट्स आपल्या नावावरती केल्यात. मंगेश साळुंके वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स कॅम्पेनर. चला आता शेवटचं षटक शिल्लक आहे. नो टीम मीटिंग प्लीज. सेंचुरी 5 विकेट हॉल
नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एखाद्या सामन्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचा जर आपण विचार केला ना तर फलंदाज एखादी सेंचुरी मारणं आणि गोलंदाजांना 5 विकेट्स मिळवणं या दोनही गोष्टी इक्वल असतात. म्हणजे फलंदाजाची सेंचुरी ही गोलंदाजाची 5 विकेट हॉल सेंचुरी मानली जाते आणि तो परफॉर्मन्स इथे मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. मंगेश साळुंके 2 षटकं 0 निर्धाव 9 धावा आणि 5 फलंदाज बाद ही त्यांची कामगिरी या सामन्यामध्ये राहिली आहे. विथ विकेट हॅट्रिक ही संकल्पना खऱ्यात जर आपण पाहिलं तर इन अ रो 4 विकेट लगातार 4 चेंडू आणि 4 विकेट्स हाही विक्रम त्यांनी आपल्या या स्पर्धेमध्ये नावावरती केला आहे. तर अंतिम षटक घेऊन येणारे 6 चेंडू शिल्लक आणि गरज 47 धावांची. 6 बॉल 47 रन्स रिक्वायर्ड टू विन. अमित ऑन अ स्ट्राईक. यावेळेला मात्र पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. कुठेतरी आता तुम्हाला फक्त 6 चेंडू फेकायचे आहेत. विनंती असेल जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए संघाचा संघनायक यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत मात्र सीमारेषेच्या पलीकडे षटकार उशीर केलाय. पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 9 धावा धावफलकावर होत्या आणि या इनिंग मधला हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि तब्बल 4थ्या षटकाची वाट पाहावी लागली आहे पहिला षटकार लगावण्यासाठी. तर टॉससाठी नक्कीच या ठिकाणी आपल्याला संघनायक जय मल्हार स्मॅश फोर फिटनेस ए संघाचे पाहायला मिळतात आणि या सामन्यातील विजेता संघनायक जो असेल यावेळेला मात्र लाऊड अपील आहे परंतु लेग बायचा पंचांचा इशारा येतोय. षटकारानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. अजूनही येणारे 4 चेंडू 39 धावांची गरज. चार चेंडू 39 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होते. या सामन्याला सर्वाधिक वेळ घेतलाय. आजच्या संपूर्ण दिवसभरात जर पाहिलं तर सर्वाधिक लांबलचक चालणारा हा सामना आहे. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धनाजी वलेकर साहेब यांच्या माध्यमातून दिले जाणारे विकेट हॅट्रिकसाठीचं 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. त्यानंतर किरणजी म्हात्रे यांच्याकडून तब्बल 2000 रुपये. ओ यावेळेला स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू विलास आहेत ऑन अ स्ट्राईक. डावकुऱ्या हाताचे फलंदाज परंतु संघ पूर्णतः अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक 39 धावांची गरज. मिस टायमिंग स्ट्रोक नो मॅन्स लँड सिंगलपेक्षा जास्त या चेंडूवरती मिळणार नाहीये. आता केवळ औपचारिकता बाकी कारण 2 चेंडू शिल्लक 38 धावांची गरज. संपूर्णपणे ड्रायव्हिंग सेटवर पहिल्या सत्रापासून संघर्ष संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि खास करून मंगेश साळुंकेनं ज्या पद्धतीनं परफॉर्म केलं आणि त्या अगोदर जर आपण पाहिलं तर पहिल्या विकेटसाठीची जी पार्टनरशिप आपण या ठिकाणी पाहिली कारण अशा मोठ्या संघांना नमवण्यासाठी ना तुमच्याकडे या प्रकारची गोलंदाजी आणि गोलंदाजीची धार असणं गरजेचं आहे. तर या नवीन वर्षामध्ये एक नव्या उमेदीनं संघर्ष संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाला. ललित केशवा आणि इथे मात्र तेजसनं हा झेल टिपलाय. आणखीन एक विकेट इथे मात्र गमावली जाते. चला नाणेफेकीसाठी जरूर या ठिकाणी संघनायक उपलब्ध आहेत जय मल्हार स्मॅश फोर फिटनेस ए आणि त्यानंतर मात्र या सामन्यातील औपचारिकता आपल्याला बाकी पाहायला मिळते. शेवटचा 1 चेंडू शिल्लक 7 गडी बाद 22 धावा धावफलकावर म्हणजे शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि 38 धावांची गरज. तर नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर अवांतर चेंडूचा इशारा येतो. आणखीन एक धाव धावफलकावरती अंकित केला जाईल आणि फरकाचा जर आपण विचार केला तर सर्वाधिक मोठ्या फरकानं हा सामना मात्र तर सामन्यामध्ये केवळ औपचारिकता. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू हलक्या हाताने चेंडू सोडलाय आणि याचबरोबर संघर्ष संघ मात्र दाखल झाला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये. चला टॉससाठी यायचं आहे. संघर्ष संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए संघाचा संघनायक.
तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मंगेश साळुंके. 5 विकेट हॉल, 2 षटकं, 0 निर्धाव, 9 धावा आणि 5 फलंदाज. बाद करणारा मंगेश साळुंके, ज्यामध्ये विकेट हॅट्रिक, सलग 4 चेंडूवरती 4 विकेट्स.